तुमचे मिस्टर लग्नात खूप खुश दिसत होते, तुम्ही सगळेच खुश होता, मग दुसरं लग्न करण्याचं कारण काय? त्यांना माझ्याविषयी काही कंप्लेंट नव्हती ना, मला त्यांच्याविषयी काही कंप्लेंट नव्हती. आमच्या कसं असतं ना, पहिला मला मनात भीती होती की त्यांच्या प्रेशरमुळे कदाचित लग्नाला हो म्हणले असावेत. कधी नाही कधी म्हणजे दुसरं लग्न करणारच. जेव्हा ह्यांचं लग्न होईल तेव्हा आपण स्वतःहून ह्यांच्या लाईफमधून बाहेर जायचं. नमस्कार सर्वांना, सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर कांचन आणि आहो गेलेत खाली, कारण उद्या त्यांनी जाणार आहेत आदमापूरला. भंडारा उत्सव सोहळा आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, आमचे उपवास चालू आहेत. आता आज उपवासाचा 6वा दिवस आहे. तर भंडारा उत्सव सोहळ्यासाठी त्यांनी जाणार आहेत, त्यामुळे मग खाली गेलेत गाडी धुवायला त्यांनी दोघंजण. तर म्हटलं मी हा व्हिडिओ बनवून घ्यावा तुमच्यासाठी. खूप दिवस झाले व्हिडिओ हा पेंडिंग होता, बनवायचं म्हणत होते, पण ते राहून गेलं. तर म्हणून म्हटलं चला हा व्हिडिओ तर बनवावा तुमच्यासाठी, तुमच्या या महत्त्वाच्या कमेंटची उत्तरं द्यावी, ज्या बऱ्याच वेळा विचारल्या जातात. व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आता पाठीमागं हे दिसतंय असं, पण आता हे तर आमच्या साड्या वगैरे आहेत, ते व्यवस्थितच ठेवलेलं आहे बॅगमध्ये साड्या वगैरे. आता त्याचा पडदा होता तो धुवायला टाकला आहे, त्यामुळे सध्या तर काय मी तिथं पाठीमागं पडदा लावलेला नाही आहे. त्यासाठी मी लवकरच पडदा शिवून घेणार आहे. पहिला आम्ही बेडशीट लावत होतो, तर आता पडदा लवकरच लावून घेणार आहे त्याला. म्हणजे कसं आहे ना, अगोदर क्लिअर केलेलं बरं असतं. म्हणजे अशा कमेंट्स येतात की पाठीमागं असं आहे, मग त्याला पडदा लावून घ्या असं. तर तुम्हाला ना आमचे व्हिडिओ खूप बघायला आवडतात, तसं तुम्ही कमेंट्स पण खूप छान करता. त्यासाठी तुमचं जेवढं मानावं तेवढं आभार कमीच आहे, कारण तुमच्या प्रोत्साहनामुळे आणि सपोर्टमुळेच मला व्हिडिओ बनवायला खूप छान वाटतं. तर आता पहिला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ही उत्सुकता होती की दुसरं लग्न नेमकं कुणी केलं, की आहोनी केलं की मी त्यांना करायला लावलं. तर शक्यतो बऱ्याच जणांना वाटत होते की आहोनीच दुसरं लग्न केलं असेल. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं ना, म्हणजे सवत हा असा विषय आहे ना, म्हणजे सगळ्यांचं असं असतं की काहीही झालं ना तरी नवऱ्यानेच केला असेल. म्हणजे सवत हा असा विषय आहे की असं वाटतं की माणसांनाच मग फक्त करू वाटतं, म्हणजे तिच्या नवऱ्यानेच असं केलं असेल. आणि बऱ्यापैकी सगळ्यांसोबत असंच होतं. त्यामुळे सवतीला ना खूप निगेटिव्हिटी देण्यात येते, आणि बरोबरच आहे, ते चुकीचंच आहे. सवत म्हणजे एका घरात दोघी राहणं आहे, ते सगळं चुकीचंच आहे. बरोबर आहे, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे सगळ्यांच्या, असं आहे. तर आमचं तर मी लग्नाचा व्हिडिओ अपलोड केला होता, म्हणजे लग्नाचे त्याच्यामध्ये फोटोज वगैरे होते, तर तो मी तुमच्यासोबत शेअर केला होता. कारण खूप सारे कमेंट्स येत होते की ताई तुम्ही लग्नात पण असंच होता का, मग की लग्नानंतर अशा झाल्या. मग सगळ्यांनाच उत्सुकता लागून होती ना की माझं दिव्यांग असताना लग्न झालं की नंतर झालं, किंवा मी आधीमध्ये दिव्यांग झाले. तर आता समजून घ्या, मी जे तुमच्यासोबत बोलते ना ते असं डिरेक्टली बोलत असते, असं काही मी ठरवून वगैरे ठेवलेलं नसतं. त्यामुळे जरा मी अडखळेल हे कराल तर तुम्ही प्लीज मला समजून घ्या व्हिडिओमध्ये. बरेच दिवस झाले मी हे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत होते, कारण मी लग्नाचा जो फोटोचा अल्बमचा व्हिडिओ टाकला आहे, आता त्याला 2 आठवडे झाले असतील. तर त्याला बऱ्याच अशा कमेंट्स आलते की सगळं तर व्यवस्थित होतं, लग्न तर तुमचं एवढं छान झालं, तुमचे मिस्टर लग्नात खूप खुश दिसत होते, तुम्ही सगळेच खुश होता, मग दुसरं लग्न करण्याचं कारण काय, मग दुसरं लग्न का. तर म्हणजे सगळं व्यवस्थित चालू होतं, सगळं म्हणजे व्यवस्थित होतं लग्नाचं. बाकी त्यांना माझ्याविषयी काही कंप्लेंट नव्हती ना, मला त्यांच्याविषयी काही कंप्लेंट नव्हती. आमची फॅमिली पण खूप हॅप्पी होती. असं होतं, म्हणजे कसं असतं ना, पहिला मला मनात भीती होती की ह्यांनी कदाचित आईच्यामुळे, त्यांच्या आई म्हणजे माझ्या सासूबाई, म्हणजे त्याच माझ्या आत्या आहेत, तर आत्यांच्या प्रेशरमुळे कदाचित लग्नाला हो म्हणले असावेत, असं सुरुवातीला तर मला वाटत होतं. त्यामुळे मला वाटायचं की कधी नाही कधी ह्यांनी सेकंड म्हणजे दुसरं लग्न करणारच, असं मला वाटायचं. म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी लग्नाला हो म्हणले ना, तेव्हा मला वाटायचं की ह्यांनी फक्त
त्यांच्या आईसाठी लग्नाला, आईसाठी आणि मामासाठी, म्हणजे माझे पप्पा, तर दोघांसाठीच लग्नाला ह्यांनी तयार झाले असतील असं माझ्या मनात विचार होते. जोपर्यंत लग्न होत नाही ना तोपर्यंत माझ्या मनात ही धुकधुक होती की असंच असेल आणि कदाचित ह्याने स्वतःच दुसरं लग्न करणार असतील. त्यामुळे ना दुसरं लग्न करणार हे अगोदरपासूनच माझ्या मनात होतं. म्हणजे मनाची मी अगोदरपासूनच तयारी केली होती, असं होतं. पण असं काही झालंच नाही. आमच्या लग्नाला खूप म्हणजे बरीच अशी वर्ष चालली. सगळा संसार सगळा म्हणजे सुखाचं चालू होता. म्हणजे काही कोणाकडून कंप्लेंट नव्हती. पण मलाच कुठेतरी वाटायचं की मी हे जे केलं आहे ना मग ते चुकीचं केलं आहे असं वाटायचं. म्हणजे मी स्वतः अशी आहे आणि लाईफ एकदाच मिळते आपल्याला आयुष्यात. आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं, तर त्या आयुष्यात ना आपल्याला सगळ्या गोष्टी एकदाच अनुभवायच्या असतात. तर आता माझ्यामुळे मला त्यांचं लाईफ स्पाईल नव्हतं करायचं, हे महत्त्वाचं सगळ्यात अगोदर. त्यामुळे मग अचानक माझ्यासारखं माझ्या डोक्यात असा विचार असायचाच की आज सांगूया ह्यांना, उद्या सांगूया ह्यांना, असं म्हणत ना 3-4 वर्ष गेली, 4-5 वर्ष गेली. मला असं मनात वाटायचं कुठंतरी करूया, सांगूया ह्यांना असं वाटायचं. मग एक दिवशी म्हटलं चला ह्यांना बोलूनच बघूया. म्हटलं बाकी कोणाला नाही, पहिला ह्यांना बोलले. मग म्हटलं चला एक दिवशी ह्यांना विचारून बघूया म्हटलं. मग तेव्हा म्हणजे विषय तर कोणत्या विषयावरून काढायचं असं मला प्रश्न पडला होता. तेव्हा ती एक नवीन सिरियल आली होती, माझ्या नवऱ्याची बायको म्हणून. मग ती सिरियल चालू होती आमच्या टी व्हीला. म्हणजे कधी पण आम्ही संध्याकाळी टी व्ही एकत्र बघायचो. मग ती चालू होती सिरियल. मग त्या सिरियलवरून मी म्हटलं म्हणजे असंच ह्यांना म्हटलं तुम्ही का नाही हो असं काय करत म्हटलं. म्हणजे असं मलाच वाटायचं की म्हणजे कुठं पण जाताना वगैरे ना खूप ऑकवर्ड वाटायचं मला त्यांच्यासोबत जाताना. ह्यांना काय वाटायचं नाही, ह्यांनी कुठं बी जाताना ना मला सोबत घेऊन जायचे. म्हणजे इवन आता चांगले वाईब्स असून सुद्धा ना माणसं मूवीला वगैरे नेत नाहीत. पण ह्यांनी मी एक पण मूवी असा नाही की जो थिएटरमध्ये नाही बघितला आतापर्यंत. म्हणजे जसं माझं लग्न झाले तेव्हापासून मग पिक्चर बघायला वगैरे न्यायचे, तर मला खूप ऑकवर्ड वाटायचं. इवन जेव्हा ते माझ्या कॉलेजमध्ये यायचे ना, म्हणजे आता लग्नानंतर मी माझं BA कंप्लीट केलं, तर ते कॉलेजमध्ये यायचं ना तेव्हा पण मला म्हणजे सगळे बघायचे ना. मग मला वाटायचं की ते ह्यांना कसं वाटत असेल. मला मस्त प्राऊड फील होत होतं की कसं आहे हे माझे म्हणजे आहो आहेत. म्हणजे आम्ही कुठल्या वेडिंगमध्ये जावा, कुठं फॅमिली फंक्शनमध्ये जावा किंवा कुठं बाहेर जात, मला खूप प्राऊड फील व्हायचं सांगायला सगळ्यांना की माझ्या हवं आहे ते. मग सगळ्यांचं कसं व्हायचं हे असे म्हटल्यावर हे जे मिस्टर पण असेच काहीतरी असतील, म्हणजे दिव्यांग असतील असं सगळ्यांना वाटायचं. त्यामुळे पण मला असं वाटायचं की ह्यांना असं वाटत नसावं. म्हणजे त्यांनी कधी मला असं दाखवून नाही दिलं की त्यांना काय वाटतं का नाही. अजूनपर्यंत कधी असं जाणवलं पण नाही की त्यांना असं वाटत असेल. आणि वाटत नसेलच हे तर बरोबरच आहे, कारण थोडं जरी वाटलं असतं ना तरी मला एकदा तरी जाणवलं असतं. आणि आपल्या लगेच लक्षात येतं की समोरची व्यक्ती आपल्यासोबत कसं वागते ते. तर आपण तिथे होतो. मग मी ह्यांना ते सिरियल बघत होतो आम्ही. मग बघतच ह्यांना म्हटलं तुमचं पण दुसरं लग्न करूया का हो, तर ह्यांना ना सुरुवातीला खूप राग आला होता. म्हणजे त्या विषयावर ते जास्त काही बोललेच नाहीत. एकदम असे शांत झाले आणि जेवण केलं आणि डायरेक्ट झोपले. परत मला काय 2 दिवस ते काही बोललेच नाहीत. म्हणजे त्यांनी म्हटले जर मला करायचंच असतं ना तर मी अगोदर तुझ्यासोबत केलं नसतं लग्न. मला काय अधिकार आहे 2 मुलींची लाईफ स्पॉईल करायचा. ते म्हटले जर दुसरंच लग्न करायचं असतं तर मी सुरुवातीलाच तुझ्यासोबत लग्न केलं नसतं. असं त्यांनी मला क्लिअर सांगितलं की मला ना म्हणजे तुझ्यासोबतच लग्न अगोदर करायचं होतं. जर मला दुसऱ्यांसोबतच करायचं असेल तर मी तुझ्यासोबत लग्न केलं नसतं. म्हणजे की दुसऱ्या कोणाची लाईफ त्यांना स्पॉईल करायची नव्हती. त्यांनी म्हटले मी जे काय केलं ते विचार करूनच केले आणि मला काही दुसरं लग्न वगैरे करायचं नाही. असं
तेव्हा पण मी तिथंच तो टॉपिक थांबवला लग्नाचा, त्याविषयी मी जास्त काही बोलले नाही त्यांना. मग परत हळूहळू थोडे दिवस जाऊ दिले. मग त्यांना समजवलं, असं बरं सांगितलं की करूया आपण लग्न, करूया तुमचं लग्न, मी तुमच्यासोबतच असेन, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आपल्याला एकतर मुलगी अशी भेटेल ना की जे आपल्याला म्हणजे तयार होईल लग्नाला, तुमच्यासोबत लग्न करायला, असं म्हटले. मग शेवटी मी सारखी रोज विषय त्यांच्यापाशी काढायचे ना, आणि त्यामुळे मी खूप असं त्यांना सारखं जाणून द्यायचे, बघा मी आहे का तुमच्यासोबत, बघा संसाराचं नवरा बायको चांगले असले तरच संसार सुखाचा होतो. संसाराची दोन्ही चाकं बरोबर संसाराच्या रथाची दोन्ही चाकं बरोबर असायला पाहिजेत, पती पत्नी व्यवस्थित पाहिजेत आणि एकमेकांना असे परिपूर्ण पाहिजेत, असं मी त्यांना रोज म्हणायचे. शेवटी ते तयार झाले लग्नाला. तुझी इच्छा आहे तर करूया म्हटले लग्न. पण त्यांनी एक अट घातली होती. ते म्हटले लग्न करायला मी तयार होईल, पण तू नाही जायचं. तू क्लिअर त्यांना सांगायचं की म्हणजे जेव्हा मी पण, आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलगी पण तूच शोधायची, आणि तू त्यांना क्लिअर सांगायचं की तू आमच्यासोबतच असणार आहे, जर आणि लाईफ टाईम तू माझी जबाबदारी असणार आहे, असं त्यांनी सांगितलं. आणि एवढं सगळं जर त्यांना मान्य असेल, म्हणजे आपल्याला कुणाला फसवायचं नाही, जे काय खरं आहे ते खरंच सांगायचं आहे. मी दोघींना पण समानच प्रेम करेन, दोघींना पण समानच ठेवेन, कोणाच्यातही असं भेदभाव करणार नाही, असं सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं होतं की तू असं त्यांना सगळं पटवून द्यायचं, तू सांगायचं सगळं त्यांना, तरच मी लग्नाला तयार होईल. आणि त्या मुलीची पूर्ण इच्छा असली पाहिजे की ती स्वतः ह्या लग्नासाठी तयार होईल, असं त्यांचं म्हणणं होतं. ते म्हटलेले की आपल्याला कुणालाही फसवून लग्न करून आपल्याला घरात आणायचं नाही आहे, जे काय असेल ते खरं सांगायचं आहे. तर सुरुवातीला मला पण हे खूप अवघड वाटलेलं, तरी पण मी ते होय म्हटलेत लग्नाला, म्हणून मी म्हटलं चला ठीक आहे चालतंय, म्हणलं तसंच करूया आपण. आता ह्यांना तर होय म्हणली होती, पण कोणती मुलगी अशी असेल की जी चौथीवर लग्न करून घ्यायला तयार असेल, किंवा कुणाचे आईवडील असे असतील की जे चला ठीक आहे होय म्हणतील, कारण कुणाचेच तयार नसतात. आता कुणाचेच नसतात तर कांचनलाच केले तर तुम्ही सगळे आश्चर्याने मला विचारता की कसं काय शक्य झालं. मला पण खूप टेन्शन आलं होतं की असं कसं पॉसिबल होऊ शकेल. पण मी पण म्हटलं हा ठीक आहे, ह्यांना नुसतं होय होय म्हणायचं, आणि जेव्हा ह्यांचं लग्न होईल तेव्हा आपण स्वतःहून यांच्या लाईफमधून बाहेर जायचं, असं ठरवलेलं. त्या दोघांचाच व्यवस्थित संसार होऊ द्यायचा, म्हणजे लग्न करायचं, तिच्या आईवडिलांना पण जे काय असेल ते क्लिअर सांगायचं, आणि नंतर जेव्हा ह्यांचं लग्न होईल तसं मग हळूहळू म्हणजे त्यांच्यातून बाहेर यायचं, असं मी ठरवलं होतं. म्हणजे माझं लाईफ वेगळं आणि त्या दोघांचा संसार व्यवस्थित सुखाचा होईल, असं मी ठरवलं होतं मनाशी माझ्या. असं झालं. मग नंतर ना आम्ही मुली शोधायला सुरुवात केली. मग आमच्या ज्या कास्टचं ना एक व्हॉट्सॲप ग्रुप होता लग्नासाठीचा, म्हणजे त्याच्यावरती आम्ही ह्यांचं प्रोफाईल म्हणजे बायोडाटा टाकला होता. त्यामध्ये असं मेन्शन केलं होतं की अगोदरची एक बायको आहे आणि ती त्यांच्यासोबतच म्हणजे राहणार आहे. पहिली बायको आहे ती दिव्यांग आहे, असं त्यात लिहिलं होतं. मग बायोडाटा टाकून एक आठवडा झाला होता. मग तेव्हा कांचनच्या मामांचा फोन आला, तर ते म्हटले आहे अशी मुलगी आहे आमची, पण मुलगी माळकरी आहे, तर तुम्हाला चालेल का. तर हे म्हटले तुम्ही व्यवस्थित तर वाचलंय ना जे काय आम्ही बायोडाटा केलाय, आणि आमचं असं परिस्थिती. सुरुवातीला तर तेच बोलले त्यांच्यासोबत. मग तर ते म्हटले हो मी वाचले म्हटले, आणि मी विचार करूनच तुम्हाला फोन केलाय म्हटले. तर मग मुलगी माझ्याकडेच असते म्हटले मुंबईला, तर जर तुम्हाला बघायचं असेल तर आम्ही येतो म्हटले, म्हणजे कांचनच्या इकडं उंबरगावला, तर तिथं तुम्ही या मुलीला बघायला. तर ठीक आहे म्हटलं जाऊया. मग यांनी म्हटले बरं ठीक आहे या म्हटले तुम्ही, जाऊया आपण.
मग असं म्हणत झालं, मुलीला बघायचं फिक्स झालं, बघायला जायचं म्हणून. पण तेव्हा आता आम्ही दोघे तर जाऊ शकत नव्हतो ना, आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जाऊ शकत नव्हते. म्हणजे मला वाटायचं की जर त्यांनी मला बघितलं तर म्हणतील की ही अशी आहे मुलगी घरात आणि सगळी हिचीच सेवा करायला लागेल, हिला पण सांभाळा, प्लस ही म्हणजे सवत असणार. बाकीच्याला आपण सांभाळू शकतो, पण सवत म्हणून एका घरात नांदणं ना खूपच अवघड असतं, असं मला तरी वाटतं. म्हणजे बरोबरच आहे, ते सगळ्यांनाच वाटणार. आता सवतीचे अनुभव आपण बघितलेत, प्रत्येक गावात एक नाही तर दोन कपल असे असतातच ज्या सवती असतात. मग आत्यांना तयार करायचं होतं. आता आत्यांची तर इच्छा होती, कारण त्याने सुरुवातीलाच म्हटले होते की जर तुला बाळ जरी नाही झालं तरी बाळ दत्तक घे तू दुसऱ्या माझ्या जावांचं दिरांचं. म्हणजे आता मला आमच्या ह्यांच्यासकट 4 जण भाऊ आहे, तर त्या कुणाचं पण तू बाळ दत्तक घे, पण दुसरं लग्न करायचं नाही, हे त्यांनी अगोदरच क्लिअर केलं होतं. आणि म्हणजे असं अशी मी आहे त्यामुळे कोणाच्या पण मनात सहज विचार येऊ शकतो की हा बाळ नाही झालं तर काय करायचं. तर ते सुद्धा त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की बाळ नाही झालं तरी दत्तक घ्यायचं असं, पण दुसऱ्या लग्नाचा विचार नाही करायचा, हे त्यांनी अगोदरच त्यांना क्लिअर केलं होतं आहोंला आत्यांनी. त्यामुळे आत्यांना समजावणं पण मोठा प्रश्न होता की आत्यांना कसं समजावायचं. मग आत्यांना मी समजावून सांगितलं, खूप समजावलं. म्हटलं असू देत आत्या, माझ्यामुळे मला माहिती आहे तुम्हाला माझी माई येते, तुम्ही माझा विचार करताय, पण तुम्ही ह्यांचा पण विचार करा. असं मला वाटायचं की ह्यांना वाटत नसेल का आपली बायको चांगली पाहिजे, 4 चौघात वावरताना ती त्यांच्या बरोबरीची पाहिजे, आणि संसाराचा गाडा हा ना दोघांच्या मिळूनच चालत असतो. तर त्यांच्या सोबत नेहमी खांद्याला खांदा लावून एकत्र राहणारी, अशी चांगली त्यांच्यासाठी योग्य असणारी मुलगी आपल्याला या घरात आणायची आहे. तर प्लीज तुम्ही होय म्हणा आणि तुम्ही मुलगी बघायला जावा, असं त्यांना सांगितलं होतं. पण आत्यांची काय म्हणजे आत्या काय तयारच नव्हत्या. असं झालं. मग परत ना माझ्या नणंदबाई आहेत ना, त्यांना सांगितलं की वहिनी, मी वहिनीच म्हणते त्यांना, आत्यांची मुलगी असल्यामुळे. काही ताई म्हणतात नंदेला, पण मी वहिनीच म्हणते. मग असं झालं. मग त्यांना म्हटलं तुम्ही तर समजावा आत्यांना म्हटलं. मग नंतर त्यांनी समजावलं आत्यांना. आत्यांना म्हटलं ते आई एकदा जाऊन तर बघून येऊया आपण काय कसं होतंय ती, आणि आपल्याला काही सारिकाला टाकून द्यायचं नाही, ते आपल्यासोबतच असणार आहे. जर त्यांनी सारिकासोबत जर त्यांनी लग्न करायला तयार झाले, म्हणजे सारिका असून पण ती मुलगी त्या मुलीने होकार दिला, तिच्या घरच्याने होकार दिला, तरच आपण करायचं आहे, असं म्हणून आमच्या वहिनीने आत्यांना समजावलं. आणि नंतर मग आम्ही मुलगी बघायला गेलो. पण मी काय गेले नाही, कारण मला वाटायचं जर त्यांनी मला बघितलं ना तर खूप जास्त मनात विचार येतील की म्हणजे आता मला बघूनच वाटते की ह्याला काय करता येत नसणार, ही पूर्ण अशी दुसऱ्यांवर डिपेंड असणार आहे असं वाटत होतं. मग दुसऱ्यांवर डिपेंड असल्यामुळे मग आता हिची पूर्ण सेवा करायला लागणार सारखं, म्हणजे असं मनात विचार यायचे. त्यामुळे ते होय म्हणतील की नाही म्हणतील हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे मी काय बघायला गेलेच नाही. मग माझ्या नणंदबाई आणि त्यांचे मिस्टर, म्हणजे तात्या म्हणतोय आम्ही सगळे त्यांना सगळेच तात्या म्हणतात. तर तात्या, सकवहिनी, आत्या आणि म्हणजे माझ्या भाचा आणि हे एवढे सगळेजण बघायला गेले मुलगी. तर आता मुलगी तर बघायला गेलेली आहेत, आणि इथनं पुढची जी स्टोरी आहे ना ती तुमच्या पुढे मी नंतर कंटिन्यू करेन. तर आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की सगळं जर व्यवस्थित होतं, आहोंचं जर माझ्यावर इतकं प्रेम होतं लग्नात, पण ते खूप खुश होते, मग दुसरं लग्न करण्याचं कारण काय, आणि मी दुसरं लग्न करण्याचा निर्णय का घेतला, इथंपर्यंत तर तुमच्या लक्षात आलं असेल. तर इथून पुढचं जी स्टोरी आहे ना ती मी तुम्हाला ना नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. तुमचं माझ्यावर नेहमी प्रेम राहू द्या. मी नेहमी ना तुम्हाला माझी फॅमिली म्हणून बघते, कारण या फॅमिलीतले बरेच लोक आहेत की ज्यांना माझ्याविषयी खूप काळजी असते. तर बरेच लोक आहेत ज्यांना कांचनविषयी काळजी असते, तर अजून पण आहेत की ज्यांना आमच्या दोघींविषयी काळजी असते. तर तुम्ही तुमच्या जागी बरोबर विचार करता, असं आहे. मग तुम्ही कधी तिच्या बाजूने बोलता, कधी माझ्या बाजूने बोलता, तर आम्हा दोघींना पण याचं काही वाटत नाही, कारण
आम्ही दोघी पण ना एकमेकीचा विचार करणारे आहोत. मी तिचा विचार करते, ती माझा विचार करते, असं असतं. त्यामुळे तुम्ही आमची फॅमिली आहात आणि तुम्हाला आमच्याविषयी एवढं छान वाटतं, एवढी आपुलकी वाटते ना, त्यामुळेच आम्हाला ना खूप छान वाटतं. तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.